आपणास खोटे संदेश देतात, मी त्यास पाठविले नाही, असे परमेश्वर म्हणतो. परमेश्वर असं म्हणतो की बाबेलचे 70 वर्ष भरल्यावर मी तुम्हास समाचार घेईन व तुम्हास या स्थळी परत आणण्याचे जे माझे सुवचन आहे ते तुमच्या संमताने पूर्ण करेन. परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहे ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही. ते तुम्हास तुमच्या भावी स्थितीचे आशा देणारे आहेत. प्रभूचा शब्द. जयघोष. मी उठून आपल्या पित्याकडे जाईन व त्याला म्हणेन, बापा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. प्रभु तुम्हाबरोबर असो. लूक लेखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हा शरण आशेचा संदेश आहे. हे शब्द आलास? हो ग, किती ती गर्दी आज ट्रेनला. नेहमीची गाडी चुकली ना आज. तू लॉग ऑफ नाही केलं अजून? उद्या एक प्रेझेंटेशन आहे ना माझं, तेच कम्प्लीट करत बसले आहे. अच्छा. सारा, एक कप चहा बनवशील का? आज तू बनवू शकतोस का? मला कुठे तर चहा बनवता, हे काय मला जमत नाही. अरे आता तरी चहा बनवायला शिक. आपल्या मुलासाठी चहा कोण बनवणार? मुलासाठी? हो, मुलासाठी. मुलासाठी म्हणजे? म्हणजे आता तू डॅडी होणार आहेस. काय? हो. तू मस्करी करतेस? अरे बाबा, मी खरं सांगतेय. नाही, मला विश्वास नाही पटत. खरंच. आर यू शुअर? येस. सिरियसली? येस. ही खूप आनंदाची बातमी आहे सारा. आय कॅनॉट बिलीव्ह इट. मी तुला सांगितलं होतं ना, देव नक्कीच आपली प्रार्थना ऐकेल. आपण एवढे नव्याने गेले, देवळात गेलो आणि एवढे ट्रीटमेंट्स घेतले, ह्या सर्वांचं फळ आपल्याला येशूने दिलंय. चल चल, इट्स टाइम टू सेलिब्रेट टुडे. तू तयार हो लवकर, मी पण आवरून येतो. ठीक आहे, आज आपण बाहेर जाऊया जेवायला. ठीक आहे.
हॅलो. हा डॉक्टर. हो. हो ठीक आहे. हे बघ सारा, तुझ्यासाठी ॲपल घेऊन आलोय. हे बघ, ऑफिसच्या ग्रुपवर आजचे फोटो आलेत. आज ना आमचा टीम लंच होता. सारा सारा, काय कसला विचार करतेस? डॉक्टरचा फोन आलेला. त्यांनी आपल्याला उद्या बोलवले. बाळाविषयी काहीतरी आहे. मग चिंता कशाला करतेस? माहित नाही का, पण मला कसं तरीच झालंय. तू टेन्शन घेऊ नकोस. आपण उद्या जाऊन डॉक्टरला भेटूया, ठीक आहे? चल, मी जेवण वाढतो, तू ये. डॉक्टर. गुड मॉर्निंग सारा, कशी आहेस? मी बरी आहे, पण तुम्ही आम्हाला अर्जंटली का बोलवलं? सारा, देर इज नो इझी वे टू से दिस, बट द बेबी हॅज डेव्हलप्ड अ सिव्हिअर कंडिशन आणि हे तुझ्यासाठी आणि बाळासाठी खूप धोकादायक असू शकते. पण डॉक्टर, यावर काही उपाय नाही का? नॉट रिअली. आय स्ट्रॉंगली ॲडवाइज यू टू कन्सिडर टर्मिनेटिंग द प्रेग्नन्सी. पण डॉक्टर, आम्ही तर सर्व काही तुम्ही म्हणाल्याप्रमाणे केलं, मग हे का? आय एम सॉरी जूड. मी स्वतः हे रिपोर्ट्स अनेकदा बघितले आणि माझ्या काही सिनियर डॉक्टर्सना देखील दाखवले. दे ऑल हॅड द सेम रिस्पॉन्स. पण हे सर्व अचानक? ह्याच्यात आपण काहीच नाही करू शकत. अँड ऑनेस्टली तिच्या जीवाला धोका असू शकतो. आय एम रिअली सॉरी, बट इट्स नॉट वर्थ द रिस्क. तुम्ही ह्याच्यावर चर्चा करून तुमचा काय निर्णय आहे तो मला कळवा. चल सारा. मी काय करू? मला काहीच कळत नाही. डॉक्टर तर म्हणाले की हे तुम्हा दोघांच्या जीवासाठी धोकादायक आहे. इतकी वर्ष आपण या बाळासाठी प्रयत्न केले, मग जर आपल्याला आज हे बाळ होत आहे आणि आता हे. आपण या बाळासाठी प्रार्थना केली, किती वेदना सहन केल्या, आणि त्यानंतर आपल्याला हे बाळ वरदान म्हणून मिळालं आहे. आपण सहजपणे या बाळाला कसं जाऊ देऊ शकतात? कसा त्या देवावरचा विश्वास गमवू शकतात? पण सारा, डॉक्टर तर म्हणाले की तुम्हा दोघांच्या जीवासाठी धोकादायक आहे. तुला काही झालं मग माझं काय होणार? याचा कधी विचार केलायस तू? Jude, I've never felt more alive or more sure of anything in my life. हे बाळ एक चमत्कार आहे आणि मला ते मनापासून जाणवतं. तुला आठवतं जेव्हा आपल्याला हे बाळ होत नव्हतं, किती धडपडत होतो आपण. अगदी आशा नाहीशी झाली तरी देखील आपण हार मानली नाही.
देवाच्या वेळेवर आपण विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाचं फळ आज आपल्याला देवाने दिलेलं आहे. तुला आठवते तो दिवस जेव्हा मी तुला या बाळाविषयी सांगितलं? किती आनंदी होतास तू. डू यू वॉन्ट टू गिव्ह दिस अवे जस्ट बिकॉज सायन्स हॅज फेल्ड? पण डॉक्टरांचं काय, काय योग्य आणि काय अयोग्य हे त्यांना जास्त माहित ना. सायन्स फक्त आपल्याला एका मर्यादेपर्यंत घेऊन जाऊ शकतो. ते विश्वास मोजू शकत नाही आणि देवाने आपल्यासाठी ठेवलेला चमत्कारही मोजू शकत नाही. मला पूर्ण खात्री आहे की देव आपल्या सोबत आहे आणि तोच आपल्याला यातून मार्ग दाखवेल. विश्वास ठेव. देवावरची आशा सोडू नकोस. त्याच्यावर भरोसा ठेव. काय माहित, कदाचित हीच आपली परीक्षा असेल. कदाचित देव आपल्याला त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवायला सांगत असेल, जरी ते कठीण वाटले तरी. मी विश्वास ठेवतोय, पण मला भीतीही वाटते. मला तुला नाही गमवायचं सारा, तुला नाही गमवायचं. मला सुद्धा तुला गमवायचं नाहीये, पण मला भीती नाही. कारण मी तुझ्यावर प्रेम करत नाही असं नाही, तर मी देवाच्या योजनेवर पूर्ण विश्वास ठेवते. मला माहित आहे की तो आपल्या सोबत आहे आणि तोच आपल्याला यातून एक मार्ग दाखवेल. हे सोपं नाही, मी समजू शकते, पण आपण यापूर्वीही कठीण प्रसंगातून गेलो आहोत आणि त्यातून बाहेरही आलो आहोत. जस्ट बिकॉज गॉड वॉज विथ अस. I can't promise you, Jude, that we won't face pain. And I can't promise you that we won't suffer. But I can promise you की देव आपल्या सोबत आहे आणि तोच आपल्याला यातून मार्ग दाखवेल. तोच आपली काळजी घेईल. I know this from my heart. What if you're wrong? What if we can't do it? Then we'll face it together. तू, मी आणि आपलं हे बाळ. मी प्रयत्न करेन. मी खरंच प्रयत्न करेन विश्वास ठेवण्याचा. आय होप इट ऑल वर्क्स आउट. That's all we need, Jude. आपल्याला फक्त विश्वास ठेवायचा आहे. हो सिस्टर. सर थांबा, पेशंट थोडं क्रिटिकल आहे, आम्हाला आमचं काम करू द्या.
कॉंग्रॅच्युलेशन सर, तुम्हाला मुलगा झाला आहे. सारा कशी आहे? त्याची पण कंडिशन स्टेबल आहे, तुम्ही काळजी करू नका. सारा, मला तर अजूनही विश्वास बसत नाहीये की आज आपलं बाळ आपल्या बरोबर आहे आणि ते पण एकदम निरोगी. हे सर्व एका स्वप्नासारखं वाटतंय. मी तुला सांगितलं होतं ना जो, देवाने आपल्यासाठी एक योजना तयार केली होती. मला माहित होतं की तो नक्कीच आपली काळजी घेईल. हे बाळ हे आपल्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर आहे, प्रत्येक आशेचं प्रतीक आहे. तुला आठवतं देव आपल्याला काय म्हणतो? कारण तुमच्यासाठी केलेल्या योजना मला माहीत आहे, त्या तुम्हाला भरभराटीला नेण्यासाठी आहे, तुमचा नाश करण्यासाठी नाही. त्या तुम्हाला आशा आणि उज्ज्वल भविष्य देण्यासाठी आहे. मला खूप भीती वाटत होती. कळतच नव्हतं आपण या सर्वातून कसे बाहेर पडू. तू बरोबर होतीस, मीच पुरेसा विश्वास ठेवला नाही. मला सर्वांवर कसं नियंत्रण ठेवायचं होतं, पण त्यामध्ये मी माझा विश्वास गमावून बसलो. पण तू डगमगली नाहीस. तू मला सतत आठवण करून दिली की देव आपल्या सोबत आहे. आणि आता बघ ना, आपलं बाळ आपल्या सोबत आहे, ते पण एकदम निरोगी. आणि ते मेरेकडे तू या गोष्टीची आठवण करून देतो की जरी परिस्थिती अशक्य वाटत असली तरी देवाची वेळ नेहमीच योग्य असते. मला कधीही याबद्दल शंका वाटली नाही की तो या जगात येणार नाही. माझ्या मनाला पूर्ण खात्री होती की आपला हा विश्वास आपल्याला सर्वात कठीण काळातूनही बाहेर काढेल. आणि आता मग हे शब्दात सांगणं खूप कठीण आहे. जी शांतता मी आता अनुभवतोय, ती चिंता, ती भीती सर्व नाहीसं झालंय आता. मला वाटायचं की विश्वास म्हणजे असं काहीतरी घट्ट पकडून ठेवायचं असतं, पण आता कळतंय कधी कधी विश्वास म्हणजे सर्व काही सोडून देणं असतं आणि फक्त देवाच्या योजनेवर विश्वास ठेवणं असतं. कारण त्याची योजना आपल्या सर्वांच्या विचाराच्या खूप पलीकडे असते. बरोबर. आपण जे काही अनुभवले ना, ते जर घडलेच नसते तर कदाचित आपण या क्षणासाठी तयारही नसतो. ते सर्व प्रार्थना करणं, ते वाट पाहणं, ती अनिश्चितता, ह्या सगळ्यांमुळेच आपला विश्वास अधिक मजबूत झाला. आणि आता आपण इथे आहोत, एकत्र त्याच्यासोबत. तो मोठा होईल आणि जाणून घेईल की त्याची कहाणी ही आशेची आहे, विश्वासाची आहे. या जीवनात काही घडलं तरी देव नेहमीच आपल्यासोबत असतो, नेहमी. आणि आता आपण त्याला हे दाखवू शकतो. ज्या प्रेमाने, ज्या ताकदीने, ज्या विश्वासाने आपण त्याला जगात आणलं, तेच त्याला आपण शिकवू शकतो. हेच तर आपण करू शकतो. फक्त विश्वास ठेवत राहायचा आणि देवावर पूर्ण भरोसा ठेवायचा. वी मेड इट सारा, वी मेड इट. वी मेड इट. हे बाळ आपल्या आशेचं भेट आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की तो देवाच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर राहील आणि लोकांपर्यंत हा आशेचा संदेश पोचवेल. देवावर असलेला विश्वास. जेव्हा जीवनात अडचणी येतात तेव्हा देव आपल्याला सोडत नाही.
रोमकरास दिलेल्या पत्रात 12व्या अध्याय 12व्या ओळीत म्हटले आहे की आशेने आनंदित राहा, दुःखात धैर्य ठेवा. देव आपल्याला सर्व संकटांमध्ये आपल्यासोबत आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याच्या कृपेने आशा ठेवा. Know that you'll be there no matter what. Oh, hope in the Lord when you feel low, when you're fighting on your own, when your despair burdens the weary soul. But the Lord is here calling us to lay our cross at His feet. Hope in the Lord our God, He is the mighty one. Hope in the Christ, the one who bore our cross. Know that He'll be there no matter what. Oh, hope in the Lord when you feel low, when you're fighting on your own, when your despair burdens the weary soul. But the Lord is here calling us to lay our cross at His feet. Hope in the Lord our God, He is the mighty one. Hope in the Christ, the one who bore our cross. Know that He'll be there no matter what. Oh, hope in the Lord. He's calling you to trust Him. And His plans are greater than your troubles. Hope in the Lord our God, He is the mighty one. Hope in the Christ, the one who bore our cross. Know that He'll be there no matter what. Oh, hope in the Lord. Hope in the Lord our God, He is the mighty one. Hope in the Christ, the one who bore our cross. Who bore our cross. Know that He'll be there no matter what. Oh, hope in the Lord when all seems impossible, when all hope is lost forever, and when time has ceased to run, and all this pain has overrun. But the Lord is here calling us to lay our cross at His feet.